राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडते। 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले। सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल, तर 22 जूनला या 11 जागांसाठी मतमोजणी असेल। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये 3 उमेदवार आहेत आणि 637 मतदार आहेत। नाशिकमध्ये 3 उमेदवार आहेत आणि 619 मतदार आहेत। जळगावात 4 उमेदवार आहेत, 630 मतदार आहेत। सोलापुरात 2 उमेदवार आणि 616 मतदार आहेत। धाराशिव, लातूर, बीडमध्ये 2 मतदार आणि 988 उमेदवार आहेत। तर परभणी, हिंगोलीमध्ये 3 उमेदवार आणि 446 मतदार आहेत। भंडारा, गोंदियामध्ये 3 उमेदवार आणि 457 मतदार आहेत। अमरावतीमध्ये 3 उमेदवार आणि 453 मतदार आहेत। तर नागपूरमध्ये 2 उमेदवार आहेत, 836 मतदार आहेत। प्रतिष्ठेची लढाई कुठे आहे तर 11 जागा आहेत। 17 पैकी 11 जागांवर आज मतदान पार पडते। प्रतिष्ठेची लढाई आहे आज 31 उमेदवारांमध्ये, तर 7043 एकूण मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील। तर उपमुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत। मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे भिवंडीमध्ये आहेत। भिवंडीतील रिसॉर्टवर एकनाथ शिंदे दाखल झालेत। नाशिकमधील महायुतीच्या मतदारांना शिंदे मार्गदर्शन करतील। मतफुटी होऊ नये यासाठी शिंदेंकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याशी। किरण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या मतदारांना आता मार्गदर्शन करत आहेत, कारण अर्थातच या 11 जागांपैकी सगळ्यात उत्सुकतेची जी जागा आहे, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले, ती आहे नाशिकची। कस्तुरी, अगदी खरं आहे। सुरुवातीपासूनच नाशिकची निवडणूक ही अर्ज भरण्यापासून माघारी घेईपर्यंत आणि अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या अर्थानं चर्चेत राहते। त्याचं कारण म्हणजे सकाळी 6 वाजता या संपूर्ण मतदारांना नाशिकच्या दिशेनं बसच्या द्वारे रवाना केलं जाणार होतं। 8 वाजेला मतदान प्रक्रिया देखील पार पडते। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या मतदारांना बसमध्ये बसवल्यानंतर पुन्हा खाली उतरून घेण्यात आलं आणि पुन्हा एकदा रिसॉर्टमध्ये बसवून ठेवण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, मंत्री गिरीश महाजन सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे यांच्या संदर्भात असलेली नाराजी आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी शेवटपर्यंत अपक्ष म्हणून ज्यांचं बॅलेट पेपरवर नाव आहे ते गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या संदर्भानं कुठल्याही मतफुटीचा धोका होऊ नये या दृष्टीनं खबरदारी घेतली जाते आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या रिसॉर्टमध्ये दाखल झालेले आहेत, मार्गदर्शन करताय। आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना, अशा सगळ्या दरम्यान 6 खासदार फुटलेले असताना एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत अशा स्वरूपाची चर्चा होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही सध्याच्या घडीला विधान परिषदेच्या अनुषंगाने रणनीती आहे त्याचा एक भाग म्हणून भिवंडीतील एका रिसॉर्टमध्ये एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि ते सध्या मार्गदर्शन करतात। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं हे मार्गदर्शन या सगळ्या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। कस्तुरी, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। आणि एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये काय मार्गदर्शन करतात हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या सगळ्याच मतदारांना मार्गदर्शन करणार आहेत। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होते। येवला तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 5 वर मनमाड, नांदगाव आणि येवला नगर परिषदेतील एकूण 88 नगरसेवक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या निवडणुकीसाठी प्रशासनानं आवश्यक त्या सगळी तयाऱ्या पूर्ण केल्या असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। नाशिक विभाग विधान परिषद निवडणुकीचे मतदान आज पार पडत असून येवला तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 5 वर मनमाड, नांदगाव आणि येवला नगर परिषद एकूण 88 नगरसेवक मतदानाचा हक्क
बजावत आहे. प्रशासनाच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणुकी महत्त्वाची मानली जात असून मतदारांचा कौल नेमकं कोणाला मिळतंय याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे. संतोष पुढारी न्यूजसाठी संतोष बटा, येवला, जिल्हा नाशिक.